हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला रवा वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। रवा वडीसाठी एक सबस्क्राइब तर बनत आहे। चला मग सुरुवात करूया। मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। ह्यामध्ये तूप घालते। ह्या तुपामध्ये मी काजू घालते। हे काजू गोल्डन झालेले आहे, ह्याला मी काढून घेते। ह्यामध्ये मी रवा घालते। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। हे बघा, आपला रवा खमंग असा भाजलेला आहे। त्यामध्ये मी आता पाणी घालते। ह्या वाटीने 1 वाटी रवा घेतला, त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी ह्यामध्ये घालते। पाणी गरम करून घालायचं आहे, गार घालायचं नाही। गार पाण्याने आपला रवा चिकट बनतो। हे बघा, मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे। 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी घालताना गॅस कमीवरच ठेवायचा। ह्यावरती मी झाकण ठेवते। झाकण ठेवून आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे। गॅस कमीवरच ठेवायचा। आता ह्यामध्ये मी इलायची आणि बडीशेपची पावडर करून घेतलेली घालते। इलायची पावडरने खूप असा सुगंध येतो। काजू घालते आणि ह्याच वाटीने 1/2 वाटी साखर घालते। तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं तुम्ही घालू शकता। मी 1 वाटी रवा घेतला होता, तर 1/2 वाटी साखर घेतली। गॅस फुलवर करते। ह्यावरती 1 मिनिट मी झाकण ठेवते, गॅस कमीवर करून।
हे बघा आपला रवा झालेला आहे. मी आता गॅस बंद करते. मी आता हा रवा एका परातीमध्ये काढून घेते वडी बनवण्यासाठी. हे बघा मी इथे असं पलटी करून ताट घेतलेलं आहे, म्हणजेच आपल्याला वडी इझिली काढता येईल. ह्याला मी तूप लावून घेते. मी इथे ह्या परातीला तूप लावून घेतलेलं आहे. ह्यावरती मी रवा काढून घेते. हे बघा मी हे पूर्ण रवा काढून घेतलेला आहे. मी आता हे पसरून घेते. ह्यावरती किसलेलं नारळ घालते. ह्याच्या मी वड्या बनवून घेते. ह्याला 1 मिनिट असंच सेट होण्यासाठी ठेवते. हे बघा 1 मिनिट झालेलं आहे. मी ह्याच्या आता वड्या काढून दाखवते. हे बघा मी अशाच ह्या पूर्ण वड्या काढून घेते. हे बघा आपली रवा वडी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रवा वडी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये पाणी आपल्याला काहीच घालायचं नाही. कसा बनवायचा ते दाखवते तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि ही रवा वडी कशी झाली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये.